उरणमध्ये अनधिकृत होल्डिंग्स मोठ्या प्रमाणात असून सिडकोसह शासकीय यंत्रणा धृतराष्ट्र म्हणजेच ठार आंधळी झाली आहे. सदर भ्रष्ट यंत्रणा घाटकोपर सारखी दुर्घटना होण्याची प्रतीक्षा पाहत असल्याचे बोलले जात आहे. द्रोणागिरी उरण पनवेल मार्ग, JNPT परिसर, वसाहत, नवघर उड्डाण पूल, नवीन शेवा गावाच्या बाहेर, बोकडविरा, 4 फाटा, वायू विद्युत केंद्र, वसाहत संकुल आदी परिसर अनधिकृत होल्डिंग्सचा अड्डा झालाय. त्यामुळे उरणमधील अनधिकृत होल्डिंग्सवर कारवाई करण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने केली आहे. या प्रकरणी पत्रकार संघ आक्रमक झाला आहे. शासकीय यंत्रणेने अर्थपूर्ण हितसंबंध असल्याने जाहिरातीची एजन्सी चालवणाऱ्यांवर कारवाई होत नाही. काही दिवसापूर्वी मुंबई घाटकोपर येथे झालेल्या दुर्घटनेत 14 जणांचा बळी गेला तर कित्येक जण जखमी झाले आहेत. यापूर्वी दिनांक 18 एप्रिल 2020 रोजी पिंपरी चिंचवड रावेत परिसरात होल्डिंग्स पडून निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. उरण पनवेल मार्गावर लावण्यात आलेल्या अनधिकृत होल्डिंगने सुद्धा 2 ते 3 वर्षांपूर्वी वादळी हवामानात भर पावसाळ्यात लोटांगण घातले होते. जाहिरातीच्या माध्यमातून पैसे कमवण्याच्या नादात होल्डिंग्स बांधकामाच्या दर्जाकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळेच होल्डिंग्स कोसळण्याच्या घटना घडत आहेत. घाटकोपर छेडा नगर परिसरातील 120 बाय 120 फुटाचे होल्डिंग कोसळल्यामुळे जीवितहानी झाली. या दुर्घटनेची दखल घेत शासनाने अनधिकृत होल्डिंग्सवर कारवाई आदेश दिले. या आदेशानुसार उरण पनवेल मार्गावरील लावण्यात आलेल्या मोठमोठ्या होल्डिंगवरील जाहिरातीचे बॅनर उतरविण्यात आले. तेथे आता लोखंडाचे अँगल उभे आहेत. या लोखंडी अँगल स्ट्रक्चरचे स्ट्रक्चरल ऑडिट झालेले नाही. त्यामुळे सध्याच्या आगोटच्या पावसाळी वादळी वातावरणामुळे हे अँगल कोसळण्याचा धोका आहे. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, उरण. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.